नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजी केमिस्ट्री प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं मनापासून सरचे स्वागत करतोय. आणि आज पाहायचं आहे आपल्याला सॉलिड स्टेट हा चैप्टर आणि ओनली 22 to 23 मिनट्स में ये पूरा सॉलिड स्टेट का रिविजन हम कंप्लीट कर देंगे. म्हणजे पूर्ण 20 ते 22 मिनिटांमध्ये आपल्याला सॉलिड स्टेटच्या नोट्सचं रिवायझन करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. आणि यापैकी खूप इम्पॉर्टंट असणार स्टेट बोर्ड असणार आहे, JEE असणार आहे, नेटसाठी इम्पॉर्टंट आहे. पाहूयात, चला करूया सॉलिड क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड पाहूयात अगोदर. आता क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड घेतलं तर क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड दोन टाईपमध्ये असणार आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा असणार आहे ॲमॉर्फस सॉलिड. हा बोर्डाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला, राईट द डिफरन्स बिटवीन द क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस, क्रिस्टलाइनमध्ये घेतलं तर इरेग्युलर इंटरनल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल, म्हणजे पार्टिकलमधली अरेंजमेंट कशी असणार आहे, रेग्युलर. इथे इंटरनल अरेंजमेंट ऑफ पार्टिकलची घेतली तर इरेग्युलर असणार आहे ॲमॉर्फसमध्ये. म्हणजे इकडे शेप जर घेतला, शार्प मेल्टिंग पॉईंट आहे क्रिस्टलाइनमध्ये, ॲमॉर्फसमध्ये मेल्ट ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर, टेम्परेचरवरती डिपेंड असणार आहे. थर्ड इकडं रिगार्ड ॲज अ ट्रू सॉलिड म्हणतोय आपण, रिगार्ड ॲज अ सुपर कुल्ड लिक्विड्स ऑर सिडो सॉलिड असं म्हटलं जातं ॲमॉर्फसमध्ये. अंडरगो रेग्युलर कट असणार आहे, इथे अंडरगोज इरेग्युलर कटिंग असणार आहे. अनआयसोट्रॉपिक इन नेचर, क्रिस्टलाइनमध्ये अनआयसोट्रॉपिक आणि ॲमॉर्फसमध्ये आयसोट्रॉपिक इन नेचर असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हा डिफरन्स बऱ्याचदा बोर्डाला विचारलेला आहे, त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स असणार, करून ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर आता दुसरा टाईप बघतोय आपण, बेस्ड ऑन फोर्सेस. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड जर घेतलं तर कोणत्या प्रकारचा फोर्स असणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. मग क्रिस्टलायझेशन, क्रिस्टल क्लासिफिकेशन, युनिट पार्टिकल, बाइंडिंग फोर्स कोणता आहे आणि त्याच्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत हे आपल्याला रेग्युलर. ॲटॉमिक, पहिलं ॲटॉमिक, मग ॲटम्स असणार, युनिट पार्टिकल कोण असणार, ॲटम. आणि ॲटम्समध्ये जनरली फोर्स कोणता असतो, लंडन फोर्स, डिस्पर्शन फोर्स असणार. प्रॉपर्टीज काय म्हणतोय, सॉफ्ट, व्हेरी लो मेल्टिंग पॉईंट, पुअर थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हे असणार आहे त्याच्या प्रॉपर्टी. ओके, मॉलिक्युलर सॉलिड, पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्युल्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मग इथे वंडरवॉल फोर्सेस असतील, लंडन डिस्पर्शन फोर्स पण असू शकतो, डायपोल फोर्स पण असू शकतो, हायड्रोजन बॉन्डसुद्धा आपल्याला मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये पाहायला मिळू शकतो. फेअरली सॉफ्ट असणार आहेत, लो मेल्टिंग पॉईंट असणार आहेत, कशामध्ये, तुमच्याकडे त्यामध्ये मॉलिक्युलर सॉलिडमध्ये. आता आयोनिक जर घेतला तर आयोनिकमध्ये काय असणार आहे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स असणार आहेत, आयोनिक बॉन्ड्स असणार आहे, हार्ड अँड ब्रिटल, हाय मेल्टिंग पॉईंट्स, हाय हीट ऑफ फ्युजन, पुअर अँड थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पण असणार आहे, म्हणजे जादा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही आहे. हे झालं आयोनिकमध्ये. आता त्याच्यानंतर चौथा टाईप आहे कोव्हॅलंट ॲटॉमिक अँड देअर आर कनेक्टेड इन अ कोव्हॅलंट बॉन्ड नेटवर्क. म्हणजे यांच्यामध्ये ॲटम्स आपल्याला कोव्हॅलंट बॉन्डिंग नेटवर्कनी कनेक्टेड दिसणार आहेत आणि याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. व्हेरी हार्ड, व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट, काय म्हणतो, व्हेरी हार्ड असणार आहे, हाय मेल्टिंग पॉईंट, पुअर थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टर्स, म्हणजे हेही सहजासहजी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला लास्ट जर बघितला तर लास्ट असणार आहे कोणता, मेटॅलिक सॉलिड. मग आता काय सांगतोय मेटॅलिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिडमध्ये कोणकोणते काय असणार आहे, क्लासिफिकेशन असणार आहे. मेटॅलिक सॉलिड जर घेतलं, कॅटायन्स इन इलेक्ट्रॉन क्लाउड्स, मेटॅलिक बॉन्ड्स असणार आहे, सॉफ्ट टू व्हेरी हार्ड, लो टू व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट्स, एक्सलंट थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टर, मेलेबल अँड डक्टिलिटी. म्हणजे याच्यामध्ये जर घेतलं तर खूप चांगल्या व्हेरी सॉफ्ट अँड व्हेरी हार्ड पण असतात, सॉफ्ट टू हार्ड करू शकतो, लो टू हाय मेल्टिंग पॉईंट पण कन्वर्ट करता येणार, एक्सलंट थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे त्याच्यामध्ये हीट ॲब्सॉर्ब करण्याची खूप चांगल्या पद्धतीचे कॅपॅसिटी असते. म्हणजे आपण जे भांडे वापरतो, वायरी वापरतो, त्या सगळ्या मेटॅलिक सॉलिड असणार आहेत. अँड इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड मेलेबल माहिती आहे, ओके, इथपर्यंत हे लक्षात ठेवायचं मेटॅलिक सॉलिडमध्ये. आता पुढचं आपण पाहतोय ब्रॅग इक्वेशन, एन लॅम्बडा इज इक्वल टू 2d sin theta. ब्रॅग इक्वेशन काय, एन लॅम्बडा इज इक्वल टू 2d sin theta, वेअर d इज द डिस्टन्स बिटवीन द प्लेन्स, प्लेनमधलं डिस्टन्स असणार आहे.
एन इज इक्वल टू जर घेतलं तर ऑर्डर ऑफ रिफ्रॅक्शन, किती रिफ्रॅक्शन असणार, ऑर्डर ऑफ रिफ्रॅक्शन. थिटा इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ इथे दिलेला आहे थिटा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्यानंतर वेवलेंथ असणार आहे लॅम्बडा इज इक्वल टू काय म्हणतोय, वेवलेंथ. आता क्रिस्टल सिस्टम जर घेतलं तर काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ क्रिस्टल इज, किती सिस्टम आहे, 7 सिस्टम आहे. टोटल नंबर ऑफ क्रिस्टल सिस्टम किती होती, 7. त्यानंतर क्रिस्टल सिस्टम पाहतोय ब्रॅवेज, लॅटिस, इंटरसेप्ट, क्रिस्टल अँगल आणि एक्झाम्पल. क्युबिक जर घेतलं तर त्याच्यामध्ये प्रिमेटिव्ह, फेस सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड. प्रिमेटिव्ह असणार, फेस सेंटर्ड असणार, बॉडी सेंटर्ड, FCC BCC. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, म्हणजे सगळ्या इथे ज्या तुमच्याकडे असणार आहे लेंथ सगळ्या सेम असणार. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू जी इज इक्वल टू 90. अँगल पण सगळ्यात सेम असणार. एक्झाम्पल PB, SG, AU, डायमंड, NSL, ZNS. आर्थोरोमिक जर घेतलं तर काय असणार आहे, आर्थोरोम्बिकमध्ये फेस सेंटर्ड असणार आहे, प्रिमेटिव्ह असणार आहे, बॉडी सेंटर्ड असणार आहे, एंड सेंटर आहे. म्हणजे इथे जर घेतलं तर आर्थोरोम्बिकमध्ये आपल्याला 4. ए इज इक्वल टू नॉट बी, बी इज इक्वल टू नॉट सी, म्हणजे कोणतीही लेंथ सारखी नसणार आहे. पण ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू जी इज इक्वल टू 90 डिग्री अँगल असणार आहे. KNO2, K2SO4 इज द एक्झाम्पल असणार आहे. त्यानंतर असणार आहे टेट्रागोनल, प्रिमेटिव्ह आणि बॉडी सेंटर्ड 2 असणार आहेत. ए इज इक्वल टू बी बट बी इज इक्वल टू नॉट सी अँगल लेंथ असणार आहे. बट ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू जे इज इक्वल टू 90 डिग्री. टिटॅनियम ऑक्साईड SnO2 इज द एक्झाम्पल. मोनोक्लिनिक, प्रिमेटिव्ह आणि एंड सेंटर्ड असणार आहेत. याच्यामधली कोणतीच लेंथ इक्वल नसणार. ए इज इक्वल टू नॉट बी, बी इज इक्वल टू नॉट सी, ए इज इक्वल टू जी, जी ए इज इक्वल टू जी, जी इज इक्वल टू 90 डिग्री बट बी इज इक्वल टू नॉट 90 डिग्री. एक्झाम्पल आहे CaSO4 अँड H2SO4. ट्रायक्लिनिक, प्रिमेटिव्ह एकच असणार. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, A is equal to B, A is equal to not B, B is equal to not G, not is equal to not 90 degree. Example आहे K2Cr2O7, CaSO4, H2SO4. Hexagonal, primitive. A is equal to B, B is equal to not C, A is equal to B, B is equal to 90 degree, G is equal to 120 degree असणार आहेत. Mg, Si, O2, ZNC, CD एक्झाम्पल. हेक्सागोनल मध्ये फक्त एकच असणार प्रिमेटिव्ह. ए इज इक्वल टू बी, ए इज इक्वल टू बी बट बी इज इक्वल टू नॉट सी. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू 90 डिग्री बट जी इज इक्वल टू 120 डिग्री. MG, SI, O2, ZNCD. आणि शेवटचा आहे रोम्बोहायड्रल. Primitive, A is equal to B, B is equal to C, but A is equal to G, G is equal to 90 degree and B is equal to not 90 degree. Example आहेत AS, SB, BI, CA, CO3. म्हणजे इथे आपण पाहिलं ब्रॅवियस 14 लॅटिस पण पाहिल्या आणि क्रिस्टल सिस्टम किती आहे त्याच्यामध्ये 7 सिस्टीम पण आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. अँगल. आता नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेलमध्ये कसे काढायचे लक्षात ठेवा. नंबर ऑफ ॲटम्स ॲट कॉर्नर इज इक्वल टू किती आहेत, कॉर्नरला प्रत्येक कॉर्नरला बघा 8 आहेत. 8 इंटू 1/8 इज इक्वल टू 1, म्हणजे टोटल याच्या प्रत्येक ॲटमचा फक्त 1/4 पार्ट, 1/8 पार्टच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं आहे. नंबर ऑफ ॲटम्स इन फेस 0 आहेत. नंबर ऑफ ॲटम्स ॲट द बॉडी सेंटर सुद्धा 0 असणार आहे, 0 असणार आहे. टोटल नंबर ऑफ ॲटम प्रिमेटिव्ह क्युबिक युनिट सेल जर घेतलं तर ॲन्सर. आणि याच्यावरती खूप वेळा MCQला क्वेश्चन विचारला जातो, कारण की याच्यामध्ये फेस सेंटर्ड ॲटम नाही आहे, बॉडी सेंटर्ड ॲटम नाही आहे, त्यामुळे बाकीचा ॲटम इन्व्हॉल्व व्हायचं याच्यामध्ये कोणताही संबंध नाही. फक्त 8 कॉर्नरचे आहे आणि प्रत्येक कॉर्नरचा फक्त 1 ऑफ द 8 पार्ट काय असणार आहे, इन्व्हॉल्व झालेलं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की नंबर ऑफ युनिट सेल इन अ प्रिमेटिव्ह क्युबिक युनिट सेलमध्ये जर ॲटम इन्व्हॉल्व किती असतो, टोटल नंबर ऑफ ॲटम ॲट अ कॉर्नर जर घेतलं तर किती असणार आहेत, 8 इंटू केलेला आहे, समजलं असेल. त्यानंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल जर कन्सिडर केला तर नंबर ऑफ ॲटम्स ॲट अ कॉर्नर्स किती आहेत, 8. 8 इंटू 1/8, कारण का आपल्याला माहिती प्रत्येक कॉर्नरचा 1/8 पार्ट काय असणार आहे, इन्व्हॉल्व असणार आहे. मग नंबर ऑफ ॲटम्स इन फेसमध्ये कोई ॲटम आहेत का फेसला त्याच्या बाहेरच्या साईडनी नाही आहे.
नंबर ऑफ ॲटम्स ॲट अ सेंटर, बॉडी सेंटरला किती आहे, एक ॲटम बरोबर मध्ये ठेवलेलं आहे. टोटल नंबर ऑफ ॲटम इज इक्वल टू 1 + 1 इज इक्वल टू 2, म्हणजे कॉर्नरचा एक ॲटम आणि बॉडी सेंटरमधला एक ॲटम. टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन BCC किंवा बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असेल तर किती आन्सर असणार आहे, 2 असणार आहे. बाकीची डिटेल तुम्हाला तिथे शिकवताना दिलेली आहे. लक्षात ठेवा, सॉलिड स्टेट हा आपण फक्त कमी वेळामध्ये सगळा पार्ट कव्हर करतोय. ओके, आता फेस सेंटर्ड ऑर क्युबिक क्लोज पॅक युनिट सेल. फेस सेंटर्ड ऑर क्युबिक क्लोज पॅक युनिट सेल. नंबर ऑफ ॲटम्स ॲट कॉर्नर, सेम कहाणी. 8 × 1/8 इज इक्वल टू 1, कारण का 1/8 पार्ट त्याचा इन्व्हॉल्व आहे. नंबर ऑफ ॲटम्स इन फेसेस, फेसेसवरती किती आहे, आता सगळे टोटल 6 फेसेस आहेत. 6 फेसेस 6 × 1/2, कारण का त्याच्यामधला अर्धा पार्ट बॉडीमध्ये त्या स्ट्रक्चरमध्ये इन्व्हॉल्व आहे, म्हणून आपण 1/2 घेतलं आणि वरती 1/8 का घेतलं, तर तिथे काय असणार आहे, त्याच्यामधला फक्त 1/8 पार्टच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे. हे लक्षात आलं. मग नंबर ऑफ ॲटम्स ॲट अ बॉडी सेंटर इज इक्वल टू 0. बॉडीमध्ये याचे काय ॲटम आहे का, नाही आहे, म्हणजे फेसवरती 3 ॲटम आहेत, कॉर्नरवरती 1 ॲटम. टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती असणार आहेत, 4. कसे 4 आले, लक्षात आलं का. कॉर्नरचे किती आहेत, 1 आणि फेसचे किती असणार आहे, 3. आता पॅकिंग इफिशियन्सी पाहतोय, कोणाचे किती पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऑल ॲटम्स प्रेझेंट इन द युनिट सेल बरोबर, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ युनिट सेल इंटू 100. किती करायचं आपल्याला, इंटू 100. मग आता क्लोज स्ट्रक्चर कोणतं आहे, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल झेड बघतोय, रिलेशन बिटवीन द एज लेंथ ए अँड द रेडियस आर बघतोय, आणि पॅकिंग इफिशियन्सी. HCP अँड CCP और B और FCC चारींमध्येही टोटल नंबर ऑफ ॲटम किती असणार आहेत, 4. आर फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू ए अपॉन काय असणार आहे, 2√2. टोटल इफिशियन्सी असणार आहे 14. हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. BCC असेल तर टोटल ॲटम आहे 2. आर इज इक्वल टू √3/4 इंटू ए. आपल्याला व्हॅल्यू काय करायची, यूज करायची, टोटल असणार आहे 68. लक्षात आलं, म्हणजे इथे आपण फाइंड करू शकतो. आणखी इम्पॉर्टंट फॉर्म्युले काय आहे, डेन्सिटी ऑफ क्रिस्टल लॅटिस आर इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इंटू मास नंबर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू NA आपण त्याच्यामध्ये फाइंड करणार. म्हणजे आर इज इक्वल टू काय, नंबर ऑफ युनिट सेल इंटू मास नंबर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू NA. आपण याच्यामध्ये काय करणार आहेत, व्हॅल्यू आपण यूज करणार आहे. मग आर इज इक्वल टू किंवा ऑर फॉर्म्युला कोणते यूज करू शकतो, रेडियस काढण्यासाठी आर इज इक्वल टू झेड इंटू एम डिवायडेड बाय व्ही इंटू NA. आपण हा फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकतो. आता ऑक्टॅहेड्रल आणि टेट्राहेड्रल वाईड असेल तर कोणते आपल्याला यूज करायचे, नंबर ऑफ ऑक्टॅहेड्रल वाईड इज इक्वल टू नंबर ऑफ इफेक्टिव्ह ॲटम्स प्रेझेंट इन द युनिट सेल. Number of octahedral wides is equal to number of effective atoms present in the unit cell, and number of tetrahedral wide is equal to 2 into number of effective atoms present in a काय असणार आहे, युनिट सेल. म्हणजे तिथे ओनली n आणि इथं 2 into काय असणार आहे, n. आता पुढे आपल्याला फाइंड करायचं आहे कोऑर्डिनेशन नंबर्स अँड रेडियस रेशो. कोऑर्डिनेशन नंबर 2 असेल तर लिनियर असणार आहे, रेडियस असणार आहे ग्रेटर दॅन 0.115. एक्झाम्पल आहे BF2. 3 असेल तर प्लॅनर ट्रायगोनल असणार आहे, रेडियस असणार आहे 0.115 ते काय असणार आहे 0.225च्या दरम्यान असणार. एक्झाम्पल आहे AlCl3. 4 टेट्राहेड्रॉन असेल तर 0.225 to 0.414च्या दरम्यान असेल. एक्झाम्पल असणार आहे ZnS4 असेल. स्क्वेअर प्लॅनर असेल तर 0.414 तर 0.732 आणि PtCl42 मायनस एक्झाम्पल आहे 6 ऑक्टॅहेड्रॉन असेल किंवा ऑक्टॅहेड्रल असेल तर 0.414 to 0.732 NaCl आणि बॉडी सेंटर्ड असेल तर 0.72च्या ग्रेटर असणार आहे व्हॅल्यू. जर आपल्याकडे रेडियस रेशो आला तर समजायचं एक कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे 8. म्हणजे इथे कोऑर्डिनेशन नंबर आपण फाइंड करू शकतो. क्लासिफिकेशन ऑफ आयोनिक स्ट्रक्चर जर घेतलं तर स्ट्रक्चर
डिस्क्रिप्शन आणि एक्झाम्पल. रॉक सॉल्ट स्ट्रक्चर असेल तर anions chlorine forms FCC unit and the cations sodium occupy the octahedral wires Z is equal to 4. ओके, कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे 6. एक्झाम्पल असणार NaCl, KCl, LiCl, RbCl. एक्झाम्पल असणार आहेत रॉक सॉल्टमध्ये आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6. झिंक ब्लेंड स्ट्रक्चर असेल तर अनायन्स टू S2 मायनस असणार आहे, वरती Cl मायनस होतं आणि फॉर्म्स FCC युनिट्स अँड कॅटायन Zn2 प्लस असणार. ऑक्युपाय द अल्टरनेट टेट्राहेड्रल वायर्स इज इक्वल टू Z इज इक्वल टू 4 अँड कोऑर्डिनेशन नंबर सुद्धा इथे काय असणार आहे 4च असणार आहे. एक्झाम्पल असणार आहे ZnSBeO इज द एक्झाम्पल ऑफ कोणाचे झिंक ब्लेंड किंवा काय असणार आहे तुमच्याकडे झिंक ब्लेंडच्या स्ट्रक्चरचे. आता फ्लोराईड स्ट्रक्चर असतील तर काय कॅटायन Ca2 प्लस फॉर्म्स FCC युनिट अँड अनायन्स F मायनस ऑक्युपाय. अनायन्स इथे ऑक्युपाय करणार आहे. त्याच्यानंतर टेट्राहेड्रल वायर्स काय असणार आहे त्याच्यामध्ये Z इज इक्वल टू 4. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अनायन्स 4 असणार आहे आणि कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॅटायन्स किती असणार आहे 8 असणार आहे, लक्षात ठेवायचं. ओके, वायर्स 4 आणि इकडे टोटल 8. CaF2UO युरेनियम ऑक्साईड अँड थोरियम ऑक्साईड आपण इथे यूज करणार. अँटी फ्लोराईड स्ट्रक्चर ऑक्साइड्स आयन्स आर फेस सेंटर्ड अँड मेटल आयन्स ऑक्युपाय ऑल द टेट्राहेड्रल वायर्स इथे असणार आहे. एक्झाम्पल असणार Na2O, K2O अँड Rb2O. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण कोणकोणत्या टाईपचे क्लासिफिकेशन घेतोय. फ्लोराईड स्ट्रक्चर असणार आहे, अँटी फ्लोराईड स्ट्रक्चर असणार आहे, क्लोराईड स्ट्रक्चर असणार आहे, कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार इथे क्लासिफिकेशन आणि एक्झाम्पल. आणखी पुढे आहे CGM हालाइड स्ट्रक्चर असतील तर halides are ions, primitive cubic while then metal ion occupies the center of the unit cell. Z is equal to 2. Z ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे 8. ऑल हालाइड्स ऑफ CGM. CGMचे मग CCl2 असणार, CaCl2 असणार आहे. बाकी सगळे CGMचे हालाइड म्हणजे फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड सगळे त्या पद्धतीने स्ट्रक्चर तयार करणार. त्यानंतर प्रोवेस्किट असणार आहे स्ट्रक्चर. प्रोवेस्किट वन ऑफ द कॅटायन इज द बायव्हॅलंट अँड ऑदर इज अ टेट्राव्हॅलंट. याच्यामध्ये एक बायव्हॅलंट आहे आणि दुसरा कोणता असणार टेट्राव्हॅलंट. The bivalent ions are present in a primitive cubic lattice with the oxide ion of the center of the all 6 square faces and the tetrahedral cation in a center of the units occupying वायर्स ऑक्युपाय करणार आहेत. त्याचे एक्झाम्पल बघून घ्या. स्पिनल अँड इनवर्स स्पिनल स्ट्रक्चर. बघा स्पिनल अँड इनवर्स स्पिनल स्ट्रक्चर हे थोडंसं नवीन आहे बोर्डवाल्यांना, पण तरी पहा. स्पिनल M2 प्लस असणार आहे, M2 रेस टू 3 प्लस असणार आहे, O4 असणार आहे, वेअर M2 प्लस इज प्रेझेंट इन 1/8 ऑफ अ टेट्राहेड्रल वायर्डमध्ये असणार आहे. अँड FCC लॅटिस ऑफ ऑक्साइड आयन्स अँड M3 प्लस ions are present in the half of the octahedral wires and M2 plus is usually Mg, Fe, Co, Ni, Zn and Mn, and M3 plus is generally aluminium, iron, Mn, chromium and Pb याच्यामध्ये असू शकतो. एक्झाम्पल MgAl2O4, ZnAl2O4, Fe3O4, FeCrO4 एक्सेट्रा. स्पिनल एंड इनवर्स स्पिनल स्ट्रक्चर याद रखो. स्पिनल एंड कौन सा है इनवर्स स्पिनल स्ट्रक्चर में क्या होता है. और लास्ट आहे डिफेक्ट इन क्रिस्टल स्टाइचोमेट्रिक डिफेक्ट. एक आहे स्कॉटकी डिफेक्ट. सम ऑफ द लॅटिस पॉइंट इन अ क्रिस्टल्स आर अनऑक्युपाइड. याच्यामध्ये काही पार्ट काय असणार आहे अनऑक्युपाइड असणार आहे, एम्प्टी स्पेस प्रेझेंट असणार आहे. appears in ionic compound in which ions and cations are nearly the same size. दोन्हीची साइज कशी असणार आहे सेम. डिक्रीजेस द डेन्सिटी ऑफ लॅटिस. बहुत इंपॉर्टंट पॉइंट आहे. एक्झाम्पल आहे NaCl आणि KCl.
इम्पॉर्टंट काय आहे की याच्यामधली जी डेन्सिटी असणार आहे ती रेग्युलरपेक्षा कमी होणार आहे, कारण का ॲटम किंवा ग्रुप त्याच्यामधले ॲटम्स कमी होणार आहे, तिथं व्हॅकंट एम्प्टी स्पेस क्रिएट होणार आहे आणि एम्प्टी स्पेस क्रिएट झाल्यामुळे इथं डेन्सिटी काय असणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे स्कॉटकी डिफेक्ट असेल तर स्टायचोमेट्रिक डिफेक्ट पाहतोय, त्याच्यामधला स्कॉटकी डिफेक्ट पाहतोय. ओके, लक्षात आलं असेल. दुसरा आहे फ्रँकल डिफेक्ट. Iron discolliate from its position and occupies an interstitial position between the lattice point. फिर से एक बार. आयन डिसलोकेट होणार आहेत, म्हणजे तिथून लोकेशन बदलणार आहेत. फ्रॉम इट्स पोझिशन अँड ऑक्युपाय अँड इंटरस्टेशियल पोझिशन बिटवीन द लॅटिस पॉईंट. जिथे पाहिजे तिथे न बसणार, दुसरीकडे दुसऱ्याला जाऊन चिकटणार, हे लक्षात ठेवायचं. मग appears in the crystal in which the negative ions are much larger than the positive ions. Negative ions आपल्याला माहिती लार्जर असणार आहे and does not affect the density of a crystal. परंतु फ्रँकल डिफेक्टमध्ये कुठेही क्रिस्टलची डेन्सिटी कमी किंवा जास्त होणार नाही, जरी त्याच्यामध्ये ॲडिशन. बऱ्याचदा मुलांना वाटतं की याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम इन्सर्ट केलेले असतात एक्स्ट्रा, त्यामुळे कदाचित याच्यामध्ये चेंज होणार, पण तसं होणार नाही. एक्झाम्पल असणार आहे AgBr आणि ZnS. आता दुसरं पाहतोय नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट्स. मेटल एक्सेस डिफेक्ट पाहतोय. मेटल एक्सेस डिफेक्ट असणार आहे. मेटल एक्सेस डिफेक्ट्स ऑकर्स ड्यू टू अनायनिक वॅकन्सीज और. आता कोरोनामुळे जादा इफेक्ट आहे व्हॅक्सिनचा, तर तिथं व्हॅकन्सीज आहे, लक्षात ठेवा. कोरोना इज द डेंजरस, नो जाने दो, वो कोरोना की वजह से तो तुम आपकी एग्जाम भी आगे गई है. मेटल एक्सेस डिफेक्ट ऑकर्स ड्यू टू अनायनिक वॅकन्सीज और प्रेझेंट ऑन एक्स्ट्रा कटायन्स. त्यानंतर ॲप सेंटर असणार आहे. Hole produced due to the absence of anions which is occupied by an electrons. कोणी ऑक्युपाइड केलं असणार आहे ॲप सेंटर. ॲप सेंटर का मतलब काय, होल प्रोड्यूस्ड ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ अनायन्स विच इज ऑक्युपाइड बाय अन इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं का. इथे आपला जो पार्ट असणार आहे कोणता, मी तुम्हाला टोटल चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे कोणता, आणि दुसरा एक आहे याच्यामध्ये मेटल डिफिशियन्सी इफेक्ट असणार आहे. मेटल डिफिशियन्सी इफेक्ट ऑकर्स ड्यू टू व्हेरिएबल व्हॅलन्सीज ऑफ मेटल. ड्यू टू व्हेरिएबल व्हॅलन्सीज ऑफ मेटल व्हेन वन ऑफ द पॉझिटिव्ह आयन्स इज मिसिंग. बघा दोघांमध्ये काय फरक आहे. पॉझिटिव्ह आयन्स आर मिसिंग फ्रॉम इट्स लॅटिस साइड अँड द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय सम नियर बाय मेटल आयन acquiring 2 charge instead of 1. 2 charge instead of 1 असणार आहे, मध्ये इन्सर्ट होणार आहेत. हे सगळे डिफेक्ट पाहिलं, कोणकोणतं क्लासिफिकेशन असणार आहे. सॉलिड स्टेटमध्ये 21 ते 22 मिनिटामध्ये मी हा चॅप्टर कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहेत आणि बऱ्याचदा ह्याच्यावरती क्वेश्चन असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा चॅप्टर 20 ते 22 मिनिटामध्ये कंप्लीट करू शकता. म्हणजे 1 आवर्समध्ये मी शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत. आणि तुम्ही जर माझ्या इझी केमिस्ट्री प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येणार आहेत. इथून पुढे मी इम्पॉर्टंट फॉर्म्युले असणार आहेत, IMP क्वेश्चन्स कोणते असणार आहेत, नीटला कोणते येतील, JEEला कोणते असणार आहे, बोर्डाला कोणते असणार आहे, तर रेग्युलर लेक्चर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही किती साथ देताय त्याच्यावरती पण सगळ्यात महत्त्वाचं असेल. आणि जेवढ्या लवकर आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेवढ्या लवकर आपण लाईव्ह येणार आहोत, जेणेकरून तुमचा आणि माझा संभाषण कंटिन्युअसली लाईव्ह होणार आहे. चला, हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.